नमस्कार शिक्षक मित्रांनो, महाराष्ट्र राज्य टीईटी परीक्षेच्या तयारीसाठी परिसर अभ्यास म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा सोशल सायन्स या विषयावर 30 प्रश्न उत्तरासहित दिलेले आहेत. तर वेळ न घेता थेट आपण विषयाकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, वातावरणातील थरांपैकी सर्वात खालील थर म्हणजेच पहिला थर कोणता? ऑप्शन आहेत तपांबर, तांबर, दलांबर, आयनांबर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे तपांबर. यानंतर पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन आहेत सारनाथ, गया, लुंबिनी, कुशीनगर. तर याचं उत्तर जे आहे क लुंबिनी. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी डोळ्यातील कोणत्या भागात प्रतिमा तयार होते? अ बाहुली, ब बुबुळ, क दृष्टिपटल किंवा इंग्लिशमध्ये त्याला रेटिना म्हणतात, आणि ड यापैकी नाही. याचं उत्तर आहे क दृष्टिपटल किंवा रेटिना. यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आहे, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? अ डॉल्फिन, ब मगर, क कासव आणि ड मासा. तर याचं अचूक उत्तर आहे डॉल्फिन. गंगा नदीतील डॉल्फिन. या डॉल्फिनला सुसू या नावानेही सुद्धा ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? अ नागपूर, ब बुलढाणा, क औरंगाबाद आणि ड अमरावती. तर याचं अचूक उत्तर आहे ब बुलढाणा. याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवाच्या श्वसनासाठी कोणता वायू आवश्यक असतो? अ कार्बन डायऑक्साईड, ब ऑक्सिजन, क नायट्रोजन, ड हायड्रोजन. तर याचा अचूक उत्तर आहे ब ऑक्सिजन. यानंतर पुढील प्रश्न आहे, इन्सुलिनचा अभाव कोणता आजार निर्माण करतो? अ रक्तदाब, ब मधुमेह, क कर्करोग, ड क्षयरोग. तर याचा अचूक उत्तर आहे ब मधुमेह. यानंतर पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणतात? सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी. तर याचं उत्तर आहे क ग्रामसेवक. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर, सालेर. तर याचं अचूक उत्तर आहे अ कळसुबाई. यानंतर पुढील प्रश्न आहे, पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? 80 डिग्री सेल्सिअस, 90 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस किंवा 110 डिग्री सेल्सिअस. तर याचा अचूक उत्तर आहे 100 डिग्री सेल्सिअस. यानंतर पुढील प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, ईश्वरचंद विद्यासागर. याचा अचूक उत्तर आहे ब स्वामी दयानंद सरस्वती. यानंतर पुढील प्रश्न आहे, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशाद्वारे केले जाते? सोलार सेल, डायनामो, जनरेटर, बॅटरी. तर याचा अचूक उत्तर आहे सोलार सेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते? अ ब क के. तर याचा अचूक उत्तर आहे के. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. तर याचा अचूक उत्तर आहे दिल्ली. यानंतर पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन, मत्स्य उत्पादन, तेलबिया उत्पादन, फळ उत्पादन. तर याचा अचूक उत्तर आहे तेलबिया उत्पादन. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, महर्षी कर्वे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब सावित्रीबाई फुले. यानंतर शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? 18, 22, 24, 20. याचं अचूक उत्तर आहे क 24. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? अ जठर, ब यकृत, क फुफ्फुस, ड हृदय. तर याचा अचूक उत्तर आहे यकृत. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? अ मुंबई, ब पुणे, क नाशिक, ड कोल्हापूर. तर याचा अचूक उत्तर आहे पुणे.
यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचा पोलादी पुरुष कोणाला म्हणतात? अ. लोकमान्य टिळक, ब. सरदार वल्लभभाई पटेल, क. जवाहरलाल नेहरू, ड. सुभाषचंद्र बोस. तर याचं अचूक उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? अ. थर्मामीटर, ब. बॅरोमीटर, क. हायग्रोमीटर आणि ड. लॅक्टोमीटर. तर याचं अचूक उत्तर आहे ब. बॅरोमीटर. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुधाची शुद्धता कशाने मोजतात? अ. लॅक्टोमीटर, ब. हायग्रोमीटर, क. थर्मामीटर आणि ड. सिस्मोग्राफ. तर याचं अचूक उत्तर आहे अ. लॅक्टोमीटर. यानंतर पुढील प्रश्न आहे, ग्रहांच्या गतीचा नियम कोणी मांडला? अ. न्यूटन, ब. केपलर, क. गॅलिलिओ आणि ड. कोपर्निकस. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब. केपलर. यानंतर पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? 5 मार्च, 8 मार्च, 10 मार्च, 15 मार्च. तर याचं अचूक उत्तर आहे ब. 8 मार्च. यानंतर पुढील प्रश्न आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? अ. राजगड, ब. रायगड, क. शिवनेरी, ड. प्रतापगड. तर याचं अचूक उत्तर आहे क. शिवनेरी. बहुतेक हे सर्वांना माहीत असणाराच विषय आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? 60%, 71%, 80%, 90%. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब. 71%. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रकाश मोजण्याचे एकक काय आहे? ल्युमेन, वॅट, वोल्ट, एम्पियर. तर याचं अचूक उत्तर आहे अ. ल्युमेन. ऍक्च्युली प्रकाश 3 एककामध्ये मोजला जातो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश असतात. जसं की आता कॅन्डेला जे आहे हे ल्युमिनस इंटेन्सिटी मोजण्यासाठी वापरलं जातं. ल्युमेन जे आहे टोटल लाईट आउटपुटसाठी वापरलं जातं आणि लक्स जे आहे लाईट फॉलिंग ऑन सरफेस. त्याच्यामुळं पण जनरली आपण लाईट म्हणल्यामुळं त्याचं जे उत्तर आहे ते आहे ल्युमेन. यानंतर पुढील प्रश्न आहे, ताजमहाल कोठे आहे? हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. दिल्ली, आग्रा, जयपूर, लखनौ. तर याचं उत्तर आहे ब. आग्रा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 5, 6, 7, 8. तर याचं अचूक उत्तर आहे 6. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी काय वापरतात? बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेला पडलेला असतो. अ. स्टेथोस्कोप, ब. थर्मामीटर, क. बीपी मशीन, ड. ईसीजी. तर याचं उत्तर आहे स्टेथोस्कोप. यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग कोणत्या ठिकाणी सर्वाधिक असतो? अ. ध्रुवावर, ब. विषुववृत्तावर, क. कर्कवृत्तावर आणि ड. मकरवृत्तावर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे विषुववृत्तावर. यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा, अमेझॉन, नाईल, यांगत्से. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे नाईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? 205, 206, 210, 208. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 206. यानंतर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला संबोधले जाते? गोदावरी, कृष्णा, कोयना, तापी. तर याचा अचूक उत्तर आहे कोयना. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला मानले जाते? महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड. पंडित नेहरू. तर याचं अचूक उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर पुढील प्रश्न आहे, ओझोनचा थर कशापासून संरक्षण करतो? अतिनील किरणे, इन्फ्रारेड किरणे, क्ष किरणे, गॅमा किरणे. तर याचं अचूक उत्तर आहे अतिनील किरणे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले, लोकमान्य टिळक. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब. स्वामी दयानंद सरस्वती. यानंतर पुढील प्रश्न आहे,
वनस्पती अन्नासाठी या वायूचा वापर करतात. नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर मित्रांनो, याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडतात. नेक्स्ट, यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला साहित्यिकांचे माहेरघर म्हटले जाते? पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर. याचं अचूक उत्तर आहे नाशिक. यानंतर पुढील प्रश्न आहे, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? CO2, H2O, O2, NaCl. याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब, H2O म्हणजेच पाणी. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, O2 म्हणजे ऑक्सिजन, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. म्हणून ब उत्तर हे बरोबर आहे, H2O. यानंतर मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? अ. विल्यम हार्वे, ब. लुई पाश्चर, क. अलेक्झांडर फ्लेमिंग आणि ड. एडवर्ड जन्नर. याचं अचूक उत्तर आहे विल्यम हार्वे. ड. जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? रातांधळेपणा, मुडदूस, बेरीबेरी, स्कर्वी. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे मुडदूस. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? अ. मुंबई पुणे, ब. मुंबई ठाणे, क. मुंबई सुरत आणि ड. दिल्ली आग्रा. अचूक उत्तर आहे मुंबई ठाणे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पृथ्वी, शुक्र, गुरु, मंगळ. तर याचं अचूक उत्तर आहे गुरु. यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? भगतसिंग, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सावरकर. तर याचं अचूक उत्तर आहे ब. लोकमान्य टिळक. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? कोयना, खोपोली, भीरा. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे खोपोली. पुढील प्रश्न आहे, कर्करोग उपचारासाठी म्हणजेच कॅन्सरच्या उपचारासाठी कोणत्या धातूचा वापर होतो? अ. कोबाल्ट, ब. लोखंड, क. तांबे आणि ड. सोने. तर याचं अचूक उत्तर आहे कोबाल्ट. यानंतर पुढील प्रश्न आहे, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक. तर याचं अचूक उत्तर आहे राजस्थान. यानंतर पुढील प्रश्न आहे, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? 21%, 78%, 0.03% आणि ड. 71%. तर याचं अचूक उत्तर आहे ब. 78%. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? अ. बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल, साने गुरुजी. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब. रवींद्रनाथ टागोर. यानंतर पुढील प्रश्न आहे, कांद्यामध्ये कोणता घटक असतो ज्यामुळे डोळ्यात पाणी येते? अ. सल्फर, ब. फॉस्फरस, क. मॅग्नेशियम, ड. लोह. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सल्फर. यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वीचा निसर्गमित्र कोणाला म्हणतात? वाघ, गाय, गांडूळ, उंदीर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे गांडूळ. यानंतर पुढील प्रश्न आहे, ग्रॅनाइट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? अग्निजन्य, गाळाचा, रूपांतरित, यापैकी नाही. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे अग्निजन्य. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी मेंदूचे वजन साधारणपणे किती असते? 1000 ग्रॅम, 1350 ग्रॅम, 1500 ग्रॅम आणि 800 ग्रॅम. तर जनरली वजन हे थोडंसं वेगवेगळं असू शकतं. तरी याचं उत्तर आपण या ठिकाणी 1350 घातलेलं आहे. ऍक्च्युली 1300 ते 1400 ग्रॅम पर्यंत असतं. पुढील प्रश्न आहे, गिद्दा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पंजाब. ऍक्च्युली पुरुषांसाठी
भांगडा आता आहे आणि महिलांसाठी गिद्दा हे लोकनृत्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? हर्ट्झ, डेसिबल, मीटर, वोल्ट. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब डेसिबल. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? जास्वंद, गुलाब, जारूळ किंवा तामण आणि चाफा. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे जारूळ किंवा तामण. यानंतर पुढील प्रश्न आहे, सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं 20 सेकंद किंवा 8 मिनिटं 20 सेकंद, 10 मिनिटं 20 सेकंद किंवा 12 मिनिटं 20 सेकंद. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब 8.20 मिनिटे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे महात्मा फुले. यानंतर पुढील प्रश्न आहे, रक्तातील हेमोग्लोबिन कमी झाल्यामुळे कोणता आजार होतो? मधुमेह, ॲनिमिया, मलेरिया, टायफॉइड. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ॲनिमिया. मित्रांनो, हे एकूण 60 प्रश्न आहेत. यांना पुन्हा पुन्हा तुम्ही वाचून काढा. लक्षात ठेवा, हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. तुम्हाला अजून काही विषयावर प्रश्न हवे असल्यास नक्कीच सांगा. इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.